नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत जन्माष्टमी स्पेशल असा ब्लॉग. तर इथं सकाळची सुरुवात झालेली आहे. थोडीफार साफसफाई वगैरे करून घेतली. नंतर इथं मी आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतलेली आहे. आता गणपती पण जवळ येत आहे, त्याच्यामुळे हळूहळू थोडी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. तर सुरुवात आपण व्हिडिओची सुरुवात आपण देवपूजेपासूनच करतोय. आज आहे जन्माष्टमी, म्हणजेच काल होती. तर त्याच्यासाठी म्हटलं आता सगळं मंदिर वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यावं, तर म्हणून हे करते. आणि खिडकीमध्ये फुलं पण छान आलेली होती. तर आपली सदाफुलीची फुलं तर रोजच असतात खिडकीमध्ये. तुम्ही सदाफुलीची फुलं वाहता का देवाला? नक्की कमेंटमध्ये सांगा. मी असं ऐकलेलं आहे की वाहत नाहीत, पण मी तर वाहते फुलं देवाला. पण तुम्ही वाहता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. असं काय असतं का की सदाफुलीची फुलं देवाला वाहू नये वगैरे असं? एक पोस्ट मी फेसबुकला वाचली होती. त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता देवपूजा वगैरे झाली आहे. दारामध्ये सिंपल अशी रांगोळी काढली, बघू शकता देवपूजा. नंतर आज काही डब्बा वगैरे बनवायचा नव्हता आणि आज माझा होता उपवास. इथं साड्यांना मला बिडिंग करून घ्यायची होती. फॉल मी लावून घेतलेला होता, तर ते करून घेतलं. आणि मी ब्लाऊज पण कट करून ठेवलेला होता. खूप अगोदर साडी आणलेली होती. मला वाटतं गुढीपाडव्याची साडी आहे. तर तेव्हापासून मी काय ब्लाऊज शिवलाच नव्हता. रोज कंटाळा करून शेवटी आज त्याला मुहूर्त लागला. आणि म्हटलं चला आता सणवार येत आहेत, त्याच्यामुळे त्याच साड्या घालून तर कंटाळा येतो. म्हणून म्हटलं चला वेगळं काहीतरी. आणि आता गौरी गणपतीच्या सणाला तसं नवीन साडी घालण्यासाठी म्हणून म्हटलं ब्लाऊज शिवूनच घ्यावा. तर सगळ्यात आधी तर या ज्या साड्या होत्या, ज्या कस्टमरच्या त्या सगळ्या बिडिंग करून घेतल्या मी. 2च साड्या पेंडिंग होत्या, बाकीच्या 4 साड्या होत्या ते मी अगोदरच करून घेतलेल्या होत्या. कारण सगळं एकाच दिवशी होत नाही, बाकीची घरातली कामं पण असतात आणि ही कामं. त्याच्यामुळे थोडं असंच करते, जसं जमेल तसं, जसा वेळ मिळेल तसा. आणि जसं मग मी व्हिडिओ बनवते तसं तुमच्यासोबत शेअर करतेच. कारण गेले थोडे दिवस मी काय व्हिडिओ बनवलेलेच नाही, डेली व्लॉग वगैरे. कारण मला एवढा वेळच मिळत नाही आहे, तर मी कसं करू मलाच कळत नाही आहे. तर इथं हा ब्लाऊज मी कट करून करून ठेवला होता अगोदरच, म्हणजे 2 दिवस अगोदरच कटिंग करून ठेवलेला होता. आणि काल काय साबुदाणा खिचडीच मला बनवायची होती आणि म्हणूनसाठी म्हटलं चला आता हे काम करून घ्यावं.
मग हा ब्लाऊज असा मी अर्धाच करून घेतला, नंतर तयारी केली आणि इथं मग प्रांजलला शाळेत सोडायला गेली. तिला टिफिनमध्ये मी पोहेच दिलेले होते आणि मग नंतर मी दुपारी डोसे बनवले. संध्याकाळी थोडीशी साबुदाणे शिल्लक राहिली. आता इथं बघा संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मी तिला घ्यायला चाललेले आहे. घड्याळ मागे बघू शकता 6 वाजले. तर इथं मी गरम गरम थोडीशी खिचडी बनवून घेतली संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. नंतर हा बघा हा मी असा ब्लाऊज शिवलेला आहे, अजून बाकी आहे थोडासा. नंतर पूर्ण झाल्यावर जेव्हा घालेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला कसं झालं आहे ते. प्रयत्न केलेला आहे, बघूया काय होते. थोडासा वेगळा केलं. आज मी येताना इथे शेवग्याची भाजी आणलेली होती, कारण जन्माष्टमीला कृष्णाला शेवग्याच्या झाडाला बांधलेलं होतं. त्याच्यामुळे अशी प्रथा आहे की शेवग्याची भाजी खाल्ली जाते. तुमच्याकडे असं आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्यासाठी इथे शेवग्याची भाजी आणलेली आहे. आता ही व्यवस्थित त्याची फक्त पानं काढून घ्यायची आहेत, देठ वगैरे अजिबात नको. आणि मग हे स्वच्छ धुवून घ्यायची. धुवायला थोडंसं डिफिकल्ट होतं कारण हे धुताच येत नाही, कारण याच्यावरती पाणी टिकत नाही. म्हणजे जसं ते आपलं कमळाचं कसं फूल असतं किंवा पान असतं त्याच्यावर पाणी राहत नाही, तसा प्रकार आहे. तर त्याच्यामुळे ही धुवून घ्यायची. इथं कुकर लावलेला आहे डाळ भाताचा मी, आणि ती भाजी इथं शिजवायला ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं धुवून घेते भाजी. भाजी साधी सिंपलच बनवायची असते. भाजी माझी शिजवून झाली. आता इथं मी तीच कढई ठेवून घेतलेली आहे आणि ते भाजी शिजवल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. मग ही भाजी कोरडी होते. पूर्ण पाणी पिळून काढायचं असतं आणि मग असं फोडून घ्यायचं. आता ते सगळं पिळल्यानंतर कसं सगळं एकत्र होते, त्याच्यामुळे सगळी सुट्टी सुट्टी करायची. आणि या भाजीला आपल्याला जास्त कांदा आणि मिरचीच वापरायची असते आणि ओलं खोबरं एवढंच वापरायचं असतं. जास्त काय वापरायची आवश्यकता पडत नाही, कारण ह्या भाजीची चव जी आहे ना ती जन्माष्टमीच्या दिवशी एकदम जबरदस्त लागते, एकदम भारी लागते. मला तर ही भाजी खूप जास्त आवडते. माहीत नाही पण मला ही खूप जास्त भाजी आवडते. आता इथं मी कांदा भाजून घेतला, मग मिरची भाजून घेतली, थोडीशी हळद टाकली आणि नंतर ही जी भाजी आहे ना ती टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला ना मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती ओलं खोबरं पेरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, भाजी दिसताना तर सुरेख दिसतेच पण चवीला पण अप्रतिम लागते. तर हे मी इथं ओलं खोबरं ह्याच्यात टाकून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि भाजी जी आहे ना ही वाफवून घ्यायची आहे. एक साधारण 3 ते 4 मिनिटासाठी तरी ही वाफवून घ्यायची, कारण ही अगोदर तर आपण शिजवलेली आहे. आणि आता हे मसाले वगैरे टाकलेले आहेत, मीठ वगैरे, त्याची चव सगळीकडे येण्यासाठी आपल्याला ही भाजी अशी करून घ्यायची असते. तर ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि ही जन्माष्टमीच्या दिवशी केली जाते, म्हणजे केली जातेच. नंतर इथं मी लाडूसुद्धा बनवून घेतले. इथं पोहे घेतलेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, थोडेसे तीळ आहेत आणि ड्रायफ्रूट्स आहेत आणि आपलं घरगुती तूप आहे. तर याच्यापासूनच आपण लाडू बनवतोय, म्हणजेच हे सुदाम्याचे लाडू म्हणू शकतो किंवा गोविंदा लाडू असं सुद्धा म्हणू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे सगळं साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे. तर एक एक करून आपल्याला भाजायचं आहे. 2 चमचे मी इथं तूप टाकून घेतलं, म्हणजे थोडंसंच टाकलं साधारणतः. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोहे आहेत ना हे भाजून घ्यायचे आहेत. पोहे थोडेसे कुरकुरीत होऊ द्यायचे, म्हणजे काय होतं मिक्सरमध्ये वाटताना ते पटकन वाटले जातं, जास्त वेळ लागत नाही. तर त्यासाठी अगोदर तर पोहे वाटून घ्यायचे आणि नंतर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी एक एक स्टेप बाय स्टेप करून घ्यायच्यात. आता इथं बघू शकता पोहे माझे भाजत आलेले आहेत. मी 1-2 वेळा असं चेक करून बघितलं की व्यवस्थित भाजलेत की नाही. असं हाताने थोडंसं असं दाबून बघायचं, लगेच क्रंची होतात, क्रिस्पी होतात. मग समजून जायचं की आपले पोहे भाजलेले आहेत. मग ते बाजूला काढून घ्यायचे आणि नंतर याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता सुकं खोबरं काय ना मी खिसून घेतलेलं आहे. खिसून म्हणजे त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं बारीकच आहे ऑलरेडी. पण तरीसुद्धा आपल्याला भाजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्याचा जो खवट वास असतो जो खोबऱ्याचा तो येणार नाही. कारण कधी कधी खोबरं जास्त दिवस ठेवलं की कसं त्याला वास येतो. तर तसाच प्रकार त्याच्यासाठी आपल्याला, किंवा मग लाडूला पण वास वगैरे येऊ नये म्हणूनसाठी आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता इथं बघा मी इथं खोबरं टाकून घेतलं आणि ते सुद्धा भाजून घेतलं. नंतर काय करायचं आपल्याला, हे खोबरं कसं आहे ना लगेच भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही, नाहीतर मग काय ना करपून जाईल. त्याच्यासाठी आपल्याला खोबरं 1-2 सेकंद म्हणू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त भाजायची गरजच पडत नाही, लगेच ते करपलं जातं, कारण ते ऑलरेडी एकदम बारीक केलेलं आहे मी. तर हे बाजूला काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे तीळ घेतलेले आहेत 2 चमचे मी तीळ वापरलेले आहेत. आता माझ्याकडे तेवढेच शिल्लक होते त्याच्यामुळे मी तेवढेच वापरले. आणि ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे असतील ते टाका, नसतील नाही टाकले तरी सुद्धा चालते. बाकी ज्या मनुके वगैरे तर असतातच ते टाकले तरी सुद्धा चालते. जर नसतील तर असतील तर तुम्ही अवश्य टाका, किंवा अजून ह्याच्यामध्ये अजून ॲडिशन पण करू शकता. पिस्ता वगैरे असेल तर काय ना त्याचा कलर खूप छान वाटतो आणि सुरेख वाटतो, बघताना सुद्धा सुंदर वाटतो. पण असेल तर टाका.
आता हे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला आणि नंतर काय करायचं, हे सगळं जे आहे ना स्टेप बाय स्टेप मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि आपल्याला कसं गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाहीये, हे सगळं एकत्रच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीलाच आपल्याला गुळ सुद्धा वाटून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, हे लाडू बांधताना आहे ना आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. तर आता बघा इथं मी हे ड्रायफ्रुट्स पण भाजून घेते आणि मग तुम्हाला मी हे सगळं भाजून झाल्याच्या नंतरच दाखवते. आता बघा हे मिक्सरमध्ये सगळं वाटून घेतलं मी आणि आता मी 2-2 चमचे असं थोडं थोडं तूप टाकून घेतलं आणि याचे असे लाडू वळून घ्यायचे. लाडू पटकन तयार होतात आणि याला गोविंदा लाडू असं सुद्धा म्हणतात. तसं सुदामाने जी पोह्याची पुरचुंडी जशी दिली होती कृष्णाला तसेच आहेत, म्हणूनच आपल्याला ह्याच्यामध्ये पोह्याचा वापर केला जातो आणि म्हणूनच याला सुदामाचे लाडू सुद्धा म्हणतात किंवा मग गोविंदा लाडू असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशाच प्रकारे असे सर्व लाडू बनवले जातात. ह्याला सुंटवडा सुद्धा म्हटलं जातं कारण याचाच मान असतो जन्माष्टमीच्या दिवशी. तर आता बघा लाडू आपले तयार झालेले आहेत आणि आता रात्रीचे 12 वाजत आलेले होते आणि मग इथं बघा मी तयारी करायला घेतली. तर इथं पाट वगैरे अंतरून घेतलेला आहे. तर इथं दही आणि दूध तुपाने आपल्याला हे आंघोळ वगैरे स्नान घालायचं असतं. तर इथं मी दुधाने केलेलं आहे. कॅमेरा सेल्फी मोडमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला हात उलटा दिसतोय. तर इथं उजव्या हाताने मी इथं केलेलं आहे. तर देवाला सगळ्यात आधी जर आंघोळ वगैरे घातली नंतर मग पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं. आता इथं अगोदर दुधाने केलं, नंतर पाण्याने केलं, नंतर काय केलं मी इथं बसायला इथं तांदळाचं आसन ठेवलेलं आहे कारण तांदळाच्या आसनावरतीच बसवलं जातं. तर ते स्वच्छ धुवून घेतलं अगोदर तर हे आणि नंतर मग तांदळाचं आसन वगैरे ठेवून व्यवस्थित बसायला ठेवलं. नंतर फुलं वगैरे वाहून घेतलेली आहे. अशा प्रकारे साधी सिंपल अशी मी पूजा केलेली आहे. कारण रात्रीच्या 12 वाजता आता कोण कोणाच्या घरी जाते किंवा आपण मंदिरात पण जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण घरच्या घरी करायचं आहे. तर हा नाही ना छोटासा पाळणा आहे माझ्याकडे, जास्त काय मोठा नाही आहे. घ्यायचा प्रयत्न करत होती मी पण काय नाही जमलं. म्हटलं जाऊ दे तर छोट्या जो आहे त्याच्यातच आपण करूया. तर हा पाळणा मी जीवदानीला गेली होती तिकडून आणलेला आहे. तर खूप वर्ष अगोदरचा आणलेला आहे. तर इथं बघा प्रांजल देवाला इथं दूध पाजत आहे कारण तिने म्हणते की 1-2 व्हिडिओ मी बघितलेले आहे की त्याच्यामध्ये असं दूध वगैरे देतात, जेवण देतात. तर मी पण असंच करते. तर ती काय करत होती, असं दूध देत होती आणि ते दूध खाली सांडत होतं आणि तिचं असं म्हणणं होतं की दूध देव बाप्पा पितोय. तसं हिचं चालू होतं. मी इथं देवपूजा करेपर्यंत इथं फुलं वगैरे व्यवस्थित अशी वाहून घेतली. आता ही मी विकत आणलेली फुलं आहेत आणि मी देवाऱ्यामध्ये वाहिलेली आहेत ना ती सकाळची होती, ती सदाफुलीची होती आणि जास्वंदीची होती आणि मी संध्याकाळी घेऊन आलेली येताना. तर इथं जे तुम्हाला तिकडे लेफ्ट साईडला जे भांडं दिसतंय गोल ते दिव्यांसारखं, तर ते प्रांजलला भेटलेलं आहे. तेव्हाच आहे ते 26 जानेवारीला जेव्हा सोसायटीमध्ये पूजा झाली होती ना तेव्हा ते मिळालेलं आहे गिफ्ट. तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की गिफ्ट मिळालं, पण काय मिळालं ते काय सांगितलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये हे मिळालं होतं. तर इथं देवबाप्पाला बघा ती अशी दूध पाजतच आहे, दूध खाली सांडत आहे ते. तर इथं फुलं वगैरे वाहून घेतली. त्या भांड्यामध्ये सुद्धा ते शोच आहे त्याच्यामध्ये पण पाणी वगैरे ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग अशी फुलं टाकून घेतली. साधं सिंपलच केलेलं आहे कारण मी माझा जीव आहे ना खूप दमला होता, दिवसभर खूप जास्त काम झालं होतं आणि नंतर थोडंसं अजून एक्स्ट्राचं पण किचनमध्ये काम, तर त्यामुळे काय मी साडी वगैरे नव्हती घेतली. चला असू दे, काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारे मी केली जन्माष्टमी साजरी. तुम्ही कशी केली नक्की कमेंटमध्ये सांगा. आता शेवटी देवबाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला जे आपण लाडू बनवलेले होते त्याचा आणि नंतर मग मी उपवास वगैरे सोडून घेतला आणि मग सगळा पसारा वगैरे आवरला. तर अशा प्रकारे मी साजरी केली जन्माष्टमी किंवा असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला माझे असे रोजचे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडत असतील तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हटलं तरीसुद्धा चालतंय बरं का. पण नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर उद्या आहे